देऊ. मग 11चा वर्ग अधिक 17चा वर्ग बरोबर आहे 2 QS चा वर्ग आपल्याला काढायचा आहे, जशाला तसा राहू द्या, अधिक 2 गुणिले PS ची किंमत किती आहे 13चा वर्ग. मग आता 11चा वर्ग किती झाला 121. वर्ग आपल्याला पाठ असले पाहिजे 30 पर्यंत. 289 2 QS चा वर्ग अधिक 2 गुणिले 13चा वर्ग किती आहे 169. मग या दोघांची बेरीज करा, किती ते 9 1 10 0 400 किती आली 10 बरोबर आहे 2 QS चा वर्ग अधिक, आता या दोघांचा गुणाकार 2 न काय करायचं 169 ला गुणा 92 1808 हातचा 1 बेसकम 12 आणि 1303 हातचा 1 2 आणि 1 झाली 3 म्हणजे किती झाले 338. मग आता 338 इकडे जर आणले तर काय होतील वजा होतील. 410 वजा 338 बरोबर आहे 2 QS चा काय आहे वर्ग आहे. मग आता 410 मधून 338 काढून टाका, किती राहतात बघा 410 मधून 338 आपण काढून टाकले. 10 तून 8 गेले किती राहिले 2 राहिले. 10 तून 8 गेले 2. इकडचा हातचा घेतलेला आपण इथं 0 झालेले आहेत म्हणजे इथे किती राहिले 0, इथले 0 झालेले आहे म्हणजे आपण किती झाले 10. 10 तून 7 गेले किती राहिले 3 आणि किती राहिले 0 म्हणजे किती राहिले 72 बरोबर आहे 2 QS चा काय आहे वर्ग आहे. दोन्ही बाजूला आता 2 न भाग द्या. बे एक बे बे एक बे बेत्रिक 6 बेसकम 12. QS चा वर्ग बरोबर किती आले 36 आहे. मग वर्गमूळ काढा, वर्गमूळ काढून QS बरोबर किती आली 6 आहे. QS ची किंमत किती आली आपल्याला 6 आलेली आहे. आता आपल्याला QS ची किंमत माहित झाली, आपल्याला विचारलेलं काय आहे QR आहे. QR बरोबर काढायचं, खाली लिहायचं QR बरोबर आहे. आता QR बरोबर काय होईल 2 गुणिले QS घ्यायचं, 2 गुणिले QS, कारण काय लिहायचं S हा मध्यबिंदू, S हा QR चा मध्यबिंदू, हे कारण लिहायला विसरायचं नाही, चा मध्यबिंदू. QR बरोबर आहे 2 गुणिले QS ची किंमत किती आहे 6, QR बरोबर किती आहे 12 असेल. QR बरोबर किती आहे 12, हे असं आपल्याला याचं उत्तर काढायचं आहे. तसं काही ते सोडवायचं, तुम्ही सोडवून पहा. तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.